वाढीसाठी उद्योग वाढीसाठी तिथं मध्यंतरी अधिवेशन काळात एक बैठक झाली. त्याच्यामध्ये बऱ्याचशा विषयांवर चर्चा झाली, पण आज त्या निमित्तानं त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी आज सामंत साहेब इथं आले. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी साताऱ्यामध्ये आणि आपल्या मास भवनामध्ये मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आता ज्यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल याच्यामध्ये मार्गदर्शन केलं, तर तरी फरोक अंकल एक गोष्ट तुम्ही सांगायचं विसरला की इथं जो येतो आणि ज्याचा सत्कार होतो तो मुख्यमंत्री होतो. तुम्ही जरी सांगितलं नसतं तरी आम्ही सामंत साहेबांना मुंबईत सांगितलं, अशोक चव्हाण आले, इथं सत्कार झाला. वायबी चव्हाण त्याच्या आधी साहेब वायबी चव्हाण पण येऊन गेले, इथं त्यांचा सत्कार झाला, ते पण मुख्यमंत्री झाले. म्हणजे सांगतोय तुम्हाला काय अडचणीत आणत नाही, काळजी ते पण म्हणलं अडचणीत आणत नाही. तर एक सगळ्यांची आणि त्यातल्या त्यात फरोक अंकलची ती ही आहे की इथं सत्कार झाला की तो मुख्यमंत्री. आता पुढे नशिबात असलं तर पुढचं आमच्या शुभेच्छा आहेतच तुम्हाला. आज फरोक कुपर साहेब इथं उपस्थित आहेत, तसंच मोहिते साहेब, तसंच अनुप आणि सगळे अजित मोता साहेब आहेत, सगळे सर्व प्रसन्न आमचा देशमुख, सगळे आज साताऱ्यातील आणि जिल्ह्यातील सर्व उद्योजक आज इथं आलेत. आपले आरो पण इथं आहेत आज, त्यांचे पण सगळ्यांना अनेक वर्षाची, म्हणजे मला वाटतं अनेक वर्षाचं स्वप्न आरो ऑफिसचं साहेब पूर्ण झाले. म्हणजे बरेच वर्ष स्वप्नच होतं सगळ्यांना, कारण प्रत्येक गोष्टीला कोल्हापूर गाठायला लागायचं. छोट्यातल्या छोट्या परवानगीसाठी उद्योजकांना इथनं कोल्हापूरला जायला लागायचं. परत काही राहिलं की परत सातारला यायचं, परत कोल्हापूरची वारी करा, अशी आमची थोडी परिस्थिती होती. आणि आमच्या इथं लोणंद, शिरवळ या दोन्ही मोठ्या MIDC होऊन सुद्धा अनेक वर्ष आरो ऑफिस आम्हाला मागणीनं प्रयत्न करून पाठपुरावा करून मिळत नव्हतं. पण ते शेवटी तुम्ही जसं आल्यावर म्हटला की योगायोग लागतो, तो योगायोग सामंत साहेबांच्या उद्योग मंत्री पदाच्या कालावधीमध्ये आला आणि त्यांच्यामुळं आणि एकनाथ शिंदे साहेबांमुळं आपल्याला हे आरो ऑफिस मिळालं आणि असे अधिकृतरित्या सुरू पण झालेलं आहे. त्याबद्दल सामंत साहेबांचं पण आणि आपले विद्यमान उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं आपण सगळ्यांनी मनापासून खरं म्हणजे आभार मानलं पाहिजे. त्याचबरोबर साहेब आता मी जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याला आपण बोलणं महत्वाचं आहे आणि आपल्याला परत मुंबईला CM साहेबांची आढावा बैठक आहे, त्याला जायचंय. तसं इथं आल्यानंतर आपल्याला जे आमचे सर्व उद्योजक आहेत त्यांच्या अपेक्षा काय सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं नजरेतनं दिसल्या असणार. आणि हे काही आम्ही पकडून कुणाला आणलेलं नाही, सगळे स्वतःहून उत्साहानं सगळे एवढ्या संख्येने इथं आलेत की आपले उद्योग मंत्री येतात, आपल्यासाठी काहीतरी करणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा आमचा विषय आहे तो म्हणजे साहेब जागा. आमची MIDC वाढली पाहिजे. एक अनेक वर्षाची आमच्या सातारकरांची सहल आहे की सातारा MIDCच्या उद्योग याच्यामध्ये वाढीमध्ये मागं पडलं आणि एवढं कनेक्टिव्हिटी आमची चांगली असताना आम्हाला तो फायदा सातारकरांना किंवा सातारच्या उद्योजकांना मिळाला नाही. ही इथं बसलेल्या ज्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती सहल आहे आणि वैयक्तिक माझ्या मनात पण ती सहल कायम आहे की आपण कुठेतरी त्याच्यामध्ये मागं पडलो. आणि याच्यासाठी सुरुवातीला आम्ही देगावचा प्रयत्न केला. नारायण राणे साहेब असताना तसं बघितलं देगावचं नोटिफिकेशन झालं, थोडा देगाव ग्रामस्थांनी आणि बराच विरोध झाला. नंतर पुनर्रचनेनंतर मतदारसंघ बदलले, हा भाग कोरेगावला जोडला गेला, त्यामुळे ती देगावची नोटिफाय झालेली MIDC ही डिनोटिफाय झाली. आणि त्याच्यानंतर मग परत आता वर्णे, निगडी आणि जाधववाडी असे 3 ठिकाणी परत एकदा नोटिफिकेशन तिथलं झालेलं आहे. थोडंफार सांगायचं गरजेचं आहे की तिथल्या पण शेतकऱ्यांचा काही प्रमाणामध्ये याच्यासाठी विरोध आहे. तर आमचं मत असं आहे की जी बागायती जमीन आहे ती वगळून जी आधी डोंगराच्या इकडं पड जमीन जी आपण म्हणतो, जिथे शेतीच कधी झाली नाही, अशी जमीन आपण घेऊन तिथं जे काय असेल ते डेव्हलपमेंट. त्याच्यावर एक चांगलं की सलग हे जे मगाशी आपण ब्रेकफास्ट करताना चर्चा केली की जो BVGनं केलेला फूड पार्क आहे, त्या फूड पार्कला लागूनच हा सगळा परिसर आहे. म्हणजे तिथं काय फार
भौगोलिक दृष्ट्या काही लांब आहे आणि सगळं ऑन द हे रोड आपल्याला पलीकडे बोरगावला लगेच आपल्याला निघता येते, जिथं नॅशनल हायवे येतोय. इकडून फुटपाथचा रोड आता झालेला आहे, आमचे स्पिनिंग मिल आहे त्याच्या शेजारनं, तेव्हा कनेक्टिव्हिटी चांगली आहे. दुसरं आपण लिमखिंडीतल्या एक आयटी पार्कसाठी आपण जागा तर ती बऱ्यापैकी आपण त्याचा निर्णय घेतलाय, आपण आपल्या भाषणामध्ये ते जाहीर करा. मग तो एक आहे, कलेक्टरांच्या ताब्यातच ती जागा आहे. पूर्वी तिथं थोड्या क्वारीज होत्या, आता त्या क्वारीज बंद झालेल्या आहेत आणि उरलेली जागा मला वाटतं 32 तरी 46 हेक्टर जागा आपल्याला ती उपलब्ध आहे आणि 46 हेक्टर मध्ये कलेक्टरांकडनं आपल्याला ते उपलब्ध होणार आहे. त्यामुळं त्यात कुठली अडचण फार काही नाहीये, कारण गव्हर्नमेंटच्या मालकीच्या ताब्यात असणारी जागा आहे. त्यामुळं आयटी पार्क त्या ठिकाणी झाला तर एकतर पुन्हा ची कनेक्टिव्हिटी आम्हाला चांगली आहे, कारण हायवे तिथं आहे आणि हायवेला लागूनच ही सगळी 46 हेक्टर जागा आहे. त्यामुळे फार मोठा आयटी पार्क आपण तिथं करू शकतो. आणि आता सातारा आणि पुन्हा ट्रॅव्हल टाइम बघितला असेल तर 1 तास 1.25 तासावर आलेलं आहे. 2 आमचे टनल काढायचं चाललंय खंडाळ्याच्या याच्यातनं, ते दोन्ही टनल आता एक तरी टनल पुढच्या काही याच्यामध्ये पूर्ण होईल, तेव्हा अजून 15-20 मिनिटं आमचं जे ट्रॅव्हल टाइम कमी होईल. आणि दोन्ही टनल पूर्ण झाल्यानंतर 100% सातारा आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी ती अजून चांगली होणार आहे. आणि मी मध्यंतरी आमच्या सातारा पुणे हायवेच्या बाबतीत पण गडकरी साहेबांशी बोललो की साहेब काम रिलायन्सकडे आहे, म्हणावं तसं या कामाकडे रिलायन्स कॉन्ट्रॅक्टर म्हणून लक्ष देत नाही किंवा मेंटेनन्स आमचा ज्या अपेक्षेनं आम्हाला पाहिजे, कारण आम्ही टोल भरतोय, टोल भरत असताना ज्या अपेक्षेनं आम्हाला मेंटेनन्स झाला पाहिजे तसा होत नाही आणि वेळोवेळी मागे लागायला लागतं, प्रशासनाला मागे लागायला लागतं, आम्हाला मागे लोकप्रतिनिधी म्हणून मागायला लागतं आणि मग ते कुठेतरी काहीतरी डागडुजी केल्यासारखं करतात. पण त्याचं पण गडकरी साहेबांनी निर्णय घेतलाय की नवीन डीपीआर करायचा आणि आता नवीन डीपीआर करून नवीनच जो काय तो प्रोजेक्ट परत एकदा सातारा पुन्हा हा जो NH आहे त्याचा करायचा असं त्यांनी निर्णय घेतलाय. म्हणजे मागचा जुना कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो त्याच्यातनं पूर्ण बाजूला होऊन जाईल. त्यामुळे नक्कीच हे करेन आणि योगायोगानं हे सगळ्यांनी मला म्हणजे सगळ्यांचं प्रेम तर आहेच माझ्यावर, हे तसं काय उद्योजक असले आणि मी जरी मंत्री असलो तरी साहेब सगळे घरातले आणि फरोग अंकल तर माझ्या वडिलांपासून आजींपासून जे आमचे सगळ्यांचे संबंध आहेत. आता अजित मुत्ता असेल किंवा सगळे इथं बसलेल्या प्रत्येकाचे आमचे फुटाळे साहेब आहेत, सगळे आता कुणाकुणाची नावं घ्यायची. पाटे साहेब आमचे तर ते आता उद्योजक म्हणून आलेत पण ते उपसभापती आहेत आमची पंचायत समिती, त्यामुळं राजकारणात आहेत सगळ्यात आहे, त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला अगदी घरटी ओळखतो अशी अवस्था आहे आमची. त्यामुळं सगळ्यांनी विश्वासानं मला 5व्यांदा निवडून दिलं. मी तुमच्या बरोबरच पहिल्यांदा आपण दोघं राष्ट्रवादींना आमदार झालो, त्यावेळेला मी होतो, आपण होता, आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष होता. नंतर थोडं तुम्ही दुसऱ्या मार्ग